की चलान लोकांना मुळातच कुठली फाईन भरायची नसते, ही एक मानसिकता आहे. त्याला आपल्याला टॅकल करावं लागेल आणि त्यासाठी एक पर्टिक्युलर लिमिट 5,000च्या वर तुमची रक्कम झाली असेल तर त्यांना पेट्रोलच द्यायचं नाही, अशी काही सिस्टीम आपल्याला उभी करता येईल का? म्हणजे फास्टॅगचा हा एक विषय त्यांनी मांडलाच, परंतु आणि अनेक देशांमध्ये फॉलो केलं जातं, कारण खूप स्ट्रिक्ट आहे. आपल्या इकडे फार आपण लिनियंट आहोत या बाबतीत. तर पेट्रोल म्हणजे काहीतरी सिस्टीम डेव्हलप केली, आता खूप AIच्या माध्यमातून आपल्याला करता येईल, तर अशा लोकांना पेट्रोलच दिलं जाऊ नये, अशी सिस्टीम डेव्हलप करता येईल का? अशी अशी सिस्टीम अशी सिस्टीम चीनमध्ये डेव्हलप करणं सोपी आहे, ती भारतामध्ये डेव्हलप करणं कठीण आहे. ते ते कठीण आहे. मुळात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की परिवहनचे कायदे हे केंद्राचे कायदे आहेत आणि त्या केंद्राच्या कायद्याच्या आधारावर त्यातले म्हणूनच मी म्हटलं की आता मध्यंतरीच्या काळामध्ये पहिल्यांदा आपल्या देशामध्ये लायसन्स सस्पेंड करणं वगैरे या तरतुदी आल्या, नाहीतर आपल्याकडे या तरतुदीच नव्हत्या. आणि आपल्याकडे काय आहे की लायसन्स एखादा सस्पेंड झालं त्याला काही वाटतही नाही की ठीक आहे, कोण विचारतं लायसन्सला. तर या संदर्भात थोडं एन्फोर्समेंट आपल्याला वाढवावं लागेल. काही नवीन पद्धतीचा विचार की ज्यातनं काही ना काही हार्डशिप आली पाहिजे. जर चलान भरलं नाही तर काही ना काही हार्डशिप आली पाहिजे, जरूर याचा विचार आम्ही करू.